Good morning, all of you. स्वराज्याची खऱ्या अर्थानं स्वराज्याचा पाया उभा करणारे शहाजीराजे शिवाजी महाराजांना वेळोवेळी मार्गदर्शन करून स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित करणाऱ्या मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती संभाजीराजे ज्यांनी स्थापित स्वराज्याला एका उंचीवर नेऊन ठेवले आणि बाप से बेटा सवाई होता है हे जगाला सिद्ध करून दाखवलं। त्यानंतर छत्रपती रामराजे, छत्रपती राजश्री शाहू महाराज, ताराराणी या सर्वांनी त्या परंपरेला तितक्याच ताकदीने पुढे नेण्यास मदत केली। या सर्वांना मी त्रिवार मानाचा मुजरा करून आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द बोलू इच्छितो आणि त्याबद्दल मला संधी दिल्याबद्दल मी आपल्या सांस्कृतिक विभागाचे आभार मानतो। आपल्या शाळेचे माननीय संदीप चव्हाण सर, माननीय दोन्ही मीडियमचे प्राचार्य, कोऑर्डिनेटर्स आणि सर्व शिक्षक वर्ग, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत। शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 396 वर्षानंतर आजही जर कुणी आपल्या समोर उभे टाकून शिवाजी महाराज की म्हणेल तर आपल्या अंगावर शहारे येतात आणि आपण जोरात म्हणतो की शिवाजी महाराज की जय। मी आपल्या समोर हाच नारा 3 वेळेस देतो आणि आपण जय या याच्याने त्याला रिस्पॉन्स करायला। शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। हे जय म्हणताना जी एनर्जी तुमच्यामध्ये येत आहे हे कुठून येत आहे? जर मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी जय म्हणायला लावेल तर याच एनर्जीने, याच जोशाने तुम्ही म्हणू शकाल का, म्हणताल का? हे शक्य होणार नाही, कारण ही एनर्जी जी प्रत्येकामध्ये, महाराष्ट्रातील, भारतातील, जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये जी येते तर ती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये केलेल्या बलिदानातून येत असते, त्यांच्या कुटुंबाने पूर्णपणे केलेल्या बलिदानातून येत असते। शिवाजी महाराजांकडून प्रत्येक प्रकारचं चारित्र्य आपण शिकू शकतो, जसे की योग्य व्यक्तीची निवड करणे। शिवाजी महाराज जेव्हा जावळींच्या मोरेंना भेटायला गेले होते ते त्यांना भेटून म्हणले, तुम्ही जावळीचे मोरे, तुम्ही जावळीचे राजे आहात आणि मी पण आपल्या लोकांसाठी स्वराज्याची स्थापना करत आहे, तर तुम्ही आमच्या सोबत या। जावळीच्या मोरेंनी शिवाजी महाराजांची साथ नाकारली आणि जावळीचे मोरे म्हणजे तुम्ही कुठले राजे, तुम्ही आता काल परवा येऊन राजे होण्याचा प्रयत्न करताय का? आम्ही 8 पिढ्यांपासून इथं राजे आहोत। चंद्रराव मोरे अशी उपाधी भेटायची त्यांच्या येणाऱ्या प्रत्येकाला, तर आम्ही 8 पिढ्यांपासून राजे आहोत, राजे वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे। शिवाजी महाराज म्हणजे तुम्ही राजे राहा, पण जनतेच्या भल्यासाठी तुमच्या शासनामध्ये, तुमच्या टेरिटरीमध्ये पूर्ण रयत ही परेशान आहे, त्यांना या जुलमी लोकांना सहन करावं लागत आहे, तर याच्यासाठी तुम्ही पुढे या। तर जावळीचे मोरे पुढे आले नाही, मग शेवटी शिवरायांना त्यांच्यासोबत युद्ध करावं लागलं। युद्ध करून शिवराय जिंकले आणि त्या युद्धामध्ये त्यांना मोरारजी देशपांडे सारखा योद्धा मिळाला। मोरारजी देशपांडे हे शत्रूकडून म्हणजे शिवरायाच्या विरोधात लढत होते आणि जेव्हा जावळीचे मोरे हारले त्यावेळेस शिवरायांना त्या मोरारजी देशपांडेचा पूर्णपणे नायनाट करण्याचा चान्स होता, एक संधी होती, पण त्यांनी मोरारजी देशपांडे यांचा नायनाट न करता, त्यांना न मारता त्यांना आपल्या बाजूने येण्याचा प्रस्ताव ठेवला की आम्ही स्वराज्यासाठी, आम्ही जनतेसाठी, आपल्या स्त्रियांवर, बालकांवर, वयोवृद्ध लोकांवर, आपल्या इथल्या प्रजेवर जे काही अन्याय होत आहेत त्या अन्यायाच्या विरोधात आमची अशा प्रकारे आम्ही लढाई करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर तुम्ही पण या लढाईचा भाग व्हा। आणि मग त्यांना आपल्या सैन्य दलामध्ये सामील केलं आणि वेळेनुसार त्यांना किल्लेदार केलं, पुरंदर किल्ल्यात। दिलेर खान आणि मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले होते,
एकानंतर एक गड ते मिळवत होते. असाच दिलेर खानचा हल्ला होता पुरंदरवर. तोफावर तोफा पुरंदरवर लागत होत्या आणि त्या पुरंदरमध्ये मुरारबाजी देशपांडे सोबत तब्बल 1000 सैनिक होते. काही जागी 700चा उल्लेख आहे, काही जागी 1500चा आहे. तर ते सैनिक, ते मावळे मुरारबाजी देशपांडे सोबत किल्ल्याच्या आत होते आणि बाहेरून दिलेर खान तोफावर तोफा त्या किल्ल्यावर दागत होता. मग मुरारबाजींनी ठरवलं की आपण किल्ल्याच्या बाहेर जाऊन किल्ल्याचा दरवाजा उघडून दिलेर खानला समोरासमोर, कारण दिलेर खान जवळ फौजांचा समुद्र होता. कुठे 1-1.5 सैनिक आणि कुठं सैनिकांचा समुद्र, त्यांच्या समोर यांचा काय निभाव लागणार. तरी पण मुरारबाजी देशपांडेंनी ठरवलं की नाही, मी समोर जाणार, माझे मावळे माझे सैनिक यांच्या समोर जाणार आणि आम्ही यांचा पराभव करणार. हर हर महादेव म्हणून, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून मुरारबाजी देशपांडे आणि त्यांच्या सैनिक हे दिलेर खानच्या सैनिकावर तुटून पडले. दिलेर खानची एकानंतर एक येणारी तुकडी सपासप कापत पुढे सुटली. एक तुकडी संपत नाही, दुसरी तुकडी येते, दुसरी तुकडी संपत नाही, तिसरी तुकडी येते. विजेच्या चपलाईने मुरारजी देशपांडे दुश्मनाचे हात, पाय, गळे असे जमीन गोष्ट करत होते आणि दिलेर खान दुरून बघत होता. एकही सैनिक मुरारबाजी देशपांडेच्या जवळ जायला धजत नव्हता. जिथं पण मुरारजी देशपांडे आहेत त्याच्यापासून दूर थांबत होते ते विरोधी सैनिक. मग दिलेर खानने युद्ध थांबवलं. जे चालू युद्ध आहे त्याला कळून चुकलं की आपले सैनिक याच्यामध्ये मारले जात आहेत आणि या मुरारजी देशपांडेला आपण कसं थांबवायला पाहिजे. तर त्याने युद्ध थांबवलं आणि मुरारजी देशपांडेला प्रस्ताव दिला. काय प्रस्ताव दिला कि मुरारजी, माशाअल्लाह तुम क्या लड़ते हो, ऐसा योद्धा हमने अभी आज तक नहीं देखा. आप एक काम कीजिए, आप हमारे बाजू से आ जाइए तो हम क्या करेंगे, आपको जहागिरी देंगे. त्यावर मुरारजी देशपांडे त्याच्याकडे बघतात, जहागिरी, आणि पचकन आपल्या बाजूला थुकतात. मी थुकतो तुमच्या जहागिरीवर. शिवाजी महाराजांनी जेव्हा मावळा म्हणून माझ्या पाठीवर हात ठेवला होता ना, हे कुठल्याही जहागिरीपेक्षा जास्त आहे मला. शिवाजी महाराजांच्या फक्त एका हुकुमासाठी आम्ही आमचा जीव पण द्यायला तयार आहोत. तुमच्या अशा जहागिरीवर आम्ही किती पण, तुमच्या कुठल्याही प्रकारच्या आमिषाला आम्ही बळी न पडता, तुमच्यामध्ये दम असेल तर आमच्या विरोधात या. तुम्ही युद्ध करण्यासाठी घाबरत आहात का, मला अशा प्रकारचा आमिष देऊ. आणि त्याच्या आमिषाला बळी न पडता मुरारजी देशपांडेंनी ते युद्ध परत पुढे चालू ठेवलं. दिलेर खानला कळून चुकलं की आपण जमीन म्हणजे समोरासमोर तर मुरारजी देशपांडेला नाही हरवू शकत. मग त्यांनी दुरूनच बाण मारून त्यांच्या गळ्याच्या आरपार तो बाण केला आणि अशा प्रकारे मुरारजी देशपांडे या युद्धामध्ये कामी आले. मी मुरारजी देशपांडेचं उदाहरण इतक्यासाठी सांगतोय, शिवाजी महाराजांनी असे माणसं परखले होते. शत्रूच्या गोटातून त्यांना घेतलं होतं, पण त्यांना माहित होतं की या व्यक्तीचं कॅलिबर काय आहे, या व्यक्तीची नीतिमत्ता काय आहे. फक्त मुरारजी देशपांडे नाही, बाजू प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, सयाजी कावजी, जीवा महान असे अनेक व्यक्ती, असे अनेक मावळे शिवाजी महाराजांनी स्वतःसोबत जोडले. आज तुम्ही LBS मध्ये येताय बेटा, सगळेजण LBS सारख्या शाळेमध्ये येतात. आपल्या वसमतमध्ये गव्हर्नमेंट स्कूल्स पण आहेत. गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत का नाही? देन व्हाय डोंट यू गो टू दोज गव्हर्नमेंट स्कूल्स? Because your parents want you to learn in very good school. The same way Shahaji Maharaj also provided many facilities to the Shivaji Maharaj. He have provided his territory to the Shivaji Maharaj so he can collect the tax and he can run his army. प्रत्येक वडील काय करते बेटा, आपले अपूर्ण स्वप्न, शहाजी राजांनी 2दा-3दा स्वराज्याचा प्रयत्न केला होता. शहाजी राजांचे जे काही अपूर्ण स्वप्न होते ते पूर्ण कुणाला करायचे होते, कुणाच्या करून घ्यायचे होते. जिजाऊंनी पण बघितलं की शहाजी राजांनी 2दा-3दा स्वराज्याचा प्रयत्न केला पण ते फसले. तर जिजाऊ आणि शहाजी महाराज दोघांची पण इच्छा होती की महाराष्ट्राच्या रयतेसाठी, जनतेसाठी
इथं स्वराज्य उभं व्हायला पाहिजे. शिवाजी महाराजांना राजे करण्यासाठी नव्हे, तर आपल्या स्वराज्यातील जनता सुखी समाधानानं जगायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे. कुणीही इथल्या लेखीबारीवर, इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय नाही करायला पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून या सर्व गोष्टी घडल्या गेल्या आहेत. जिजाऊच्या मार्गदर्शनानुसार, शहाजी महाराजांच्या आशीर्वादानुसार शहाजी महाराजांनी स्वतःजवळची सर्व हुशार आणि कामाची माणसं शिवाजी महाराजांना प्रोव्हाइड केली होती. त्यांनी ती माणसं सोबत ठेवली होती का? नाही. बादल कुटुंबीय असो, जेदे कुटुंबीय असो, या सर्वांना शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी लावलं होतं. तर त्यांनी पुढचा विचार करून या सर्व गोष्टी केल्या होत्या. आज आपले आई वडील चांगल्या शाळेत आपल्याला पाठवतात, तर त्याच्या मागचं कारण आहे की आपण चांगल्या प्रकारे शिकायला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. तर मुलगा कसा असावा? आपण नेहमी शिवाजी महाराजांकडून शिकत असतो, संभाजी महाराजांकडून शिकत असतो. पण एक राजा म्हणून, एक योद्धा म्हणून जेव्हा शिवाजी महाराज आपल्या समोर येतात, शिवाजी महाराज म्हणले की आपल्याला आठवते तलवार आणि त्यांचे युद्ध आणि त्यांच्या झालेल्या यशस्वी चढाया. पण या व्यतिरिक्त शिवाजी महाराज जेव्हा एखादा किल्ला जिंकायचे किंवा एखादी जागा जिंकायचे, तर सर्वप्रथम ते काय करायचे? तिथल्या जनतेला अभय द्यायचे. त्यांना अभय द्यायचे की त्यांना सांगायचे आमच्याकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आमचा कुठलाही सैनिक तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही, आमच्या घोड्यासाठी लागणारा, आमच्या सैनिकांसाठी लागणारा कुठलाही खर्च आम्ही तुमच्या पदरातून घेणार नाही. घोड्यांसाठी लागणारा दाणा, चारा, पाणी या सर्वांचे रोख रक्कम त्या शेतकऱ्यांना देऊन नंतर त्यांची सोय केल्या जायची. तिथल्या लोकांना सांगण्यात यायचे की तुम्ही काय करा, चांगल्या बागा तयार करा, तुम्ही चांगल्या प्रकारे शेती करा आणि स्वतःचा विकास करा. शिवाजी महाराज जिथं जिथं जिंकून यायचे तिथल्या लोकांना अभय द्यायचे, त्यांना बाग बगीचे मोठे करण्याचा सल्ला द्यायचे, त्यांना शेतीसाठी प्रेरित करायचे आणि आपल्या सैनिकांना पण सांगायचे, तंबी द्यायचे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा अन्याय या लोकांवर करायचा नाही, तुम्ही तुमच्या कुठल्याही अधिकाराचा गैरवापर लोकांच्या विरोधात करायचा नाही. लोकांना सांगायचे आपल्या घर मार्गावर, तटावर, घराच्या अवतीभोवती कुठं पण जर कचरा असेल तर तो कचरा एका जागी करा आणि त्या कचऱ्याला पेटून त्याची जी राख होईल त्या राखेला शेतामध्ये टाकून तुम्ही चांगल्या प्रकारे शेती करा. आज आपण बघतो, आज शेतीची एवढी जास्त आवश्यकता आहे. त्यावेळेस पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या कमी होती आणि अन्न मुबलक प्रमाणात होतं. आज लोकसंख्या जास्त आहे. तुमचा कोणता राजनेता तुम्हाला चांगल्या शेतीविषयी मार्गदर्शन करताना दिसतो मला सांगा. शिवाजी महाराज साक्षात महाराज असताना, राजे असताना स्वतःच्या जनतेला मार्गदर्शन करायचे. कचऱ्याची विल्हेवाट असो, झाडांचं रक्षण असो, पर्यावरणाचं रक्षण असो, प्रत्येक गोष्टीमध्ये ते लक्ष घालायचे. आपण शिवाजी महाराजांकडे बघताना फक्त एक योद्धा किंवा एक यशस्वी राजे म्हणून नाही बघायला पाहिजे. आपण त्यांच्या पूर्ण कॅरेक्टरचं पूर्ण काय म्हणू शकतो आपण त्याला, चारित्र्याचा अभ्यास करून बघायला पाहिजे. यानंतर हे बघितलं आपण शिवाजी महाराज पर्यायनवादी म्हणून. शिवाजी महाराज प्रशासनावर त्यांची पकड कशी होती? त्यांनी त्यांचं अष्टप्रधान मंडळ स्थापन केलेलं होतं. अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवे असायचे, अमात्य असायचे, सेनापती असायचे, असे 8 प्रधान मंडळ त्यांनी तयार केले होते. काही प्रधान मंडळांकडे जमा खर्च, जो पण जमा खर्च असायचा त्याची माहिती असायची. काही प्रधान मंडळांकडे सैनिकांचा जो पण खर्च असायचा, सैनिकांची जे पण सोय करण्याविषयी असायची त्याचं मार्गदर्शन असायचं. आणि युद्धासोबतच शिवाजी महाराज बाकीच्या सर्व गोष्टी एकाच वेळी मॅनेज करायचे. तर या सर्व गोष्टींना आपण समजायला पाहिजे. एक पिता म्हणून शिवाजी महाराजांनी, जेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाला आग्र्याला भेटायला गेले होते, सोबत कुणाला घेऊन गेले होते? संभाजी राजांना.
संभाजीराजे त्यावेळेस खूप लहान होते. शिवाजी महाराजांना माहित आहे मी मृत्यूच्या जबड्यात जात आहे, पण त्यांना हे पण माहित आहे की मी माझ्या मुलाला परंपरेनुसार जे देणार आहे ते फक्त आणि फक्त एका प्रकारचं स्ट्रगल आहे. या लोकांसाठी नेहमी त्यांना समोरच्या व्यक्तींसोबत समोरच्या शहांसोबत झगडावं लागणार आहे. तर हे त्यांना जवळून दाखवण्यासाठी ते आग्र्याला त्या मृत्यूच्या जबडामध्ये स्वतः तर गेले, पण सोबत संभाजीराजेंना पण घेऊन गेले. एका पित्याचं कर्तव्य आहे की आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करायचा आहे, कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात त्यासाठी पण त्याला तयार करायचं. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारण्यासाठी जात होते, निघत असताना त्यांनी एकदा जिजाऊकडे वळून बघितलं, परत नमस्कार केला, परत निघाले, परत एकदा वळून बघितलं. त्यांना बघायचं होतं की मा जिजाऊ मला थांबवतात का, मा जिजाऊ याच्यावर दुसरा पर्याय काढण्याचा प्रयत्न करतात का. पण मा जिजाऊ म्हणाल्या नाही शिवबा, तुम्हालाच जायचे आणि तुम्हालाच अफजल खानाचा समाचार घ्यायचा आहे. तुम्हाला 2 पेज जरी होमवर्क जास्त आलं ना बेटा, पॅरेंट्स फोन करतात सर होमवर्क खूप जास्त येतात है ना. पण पॅरेंट्सनी हे समजायला पाहिजे की आज जर हे जास्त अभ्यास करतील, मेनी टाइम्स यू फेस दॅट प्रॉब्लेम, सर माय चाइल्ड इज ऑलरेडी इन फाउंडेशन सो डोंट शी और ही डोंट वांट टू अप्लाय फॉर द ओलंपियाड एग्जामिनेशन. Here your parents are motivating you to go for the examination or demotivating. जिजाऊ म्हणू शकले असता ना, शुभा तू जाऊ नको, संभाजी कावजी खूप बलवान आहे, तो समाचार घेईल आणि ते घेतलंही असता, त्याचा शंका नाही. मग जिजाऊनी त्यांना का थांबवलं नाही? जिजाऊ थांबू शकले असत्या होता. आणि आपल्या जिजाऊ सध्या काय करतायत, सर आमचा विद्यार्थी फाउंडेशन मध्ये आहे, तुम्ही त्याला ऑलिम्पियाडची परीक्षा बसून काय करा, थोडं दूर ठेवा. तो काय करेल, काय तसं नसते बेटा. युअर पॅरेंट्स ऑल्सो हॅव टू मोटिवेट यू टू टेक पार्ट इन मेनी एक्झामिनेशन. मग शिवाजी महाराज गेले, त्यांनी अफजल खानाचा कोथळा काढला. हे इतिहास आपल्याला माहित आहे. अफजल खानाचा कोथळा का काढला, शिवाजी महाराज जातीने का गेले. शहाजी राजांचा भर दरबारामध्ये घोरपणे आणि अफजल खानामुळे अपमान झालेला होता. आणि मग शहाजी राजे शिवाजी महाराजांना भेटून म्हणतात, शिवाजी आमच्या हयातीत किंवा आमच्या नंतर तुम्हाला जेव्हा आपण संधी मिळेल तर तुम्ही काय करताल, या अफजल खानाचा आणि या घोरपड्यांचा बदला घेताल. शिवाजी महाराजांनी शब्द दिला होता आपल्या वडिलाला, मग त्या शब्दापासून ते मागे फिरतील का, फिरू शकतील. आपण प्रत्येक वेळी आपल्या वडिलांना शब्द देतो की पुढच्या परीक्षेमध्ये मी चांगले मार्क घेऊन दाखवतो, आणि ते चांगले मार्क आपल्याला दिसतात का. या सर्व गोष्टी तुम्ही शिवाजी महाराजांपासून शिकायला पाहिजे. अगोदर तुम्ही शिवाजी महाराजांना वाचायला पाहिजे. शिवाजी महाराज ऐकणे बघणे याच्या अगोदर त्यांना वाचा. वाचण्यातून तुम्हाला जे शिवाजी महाराज भेटतील ते शिवाजी महाराज तुम्हाला फक्त ऐकण्यातून आणि बघण्यातून भेटणार नाही. शिवाजी महाराजांविषयी इथं उभं टाकून कुणीही जरी 4 तास 5 तास 10 तास जरी बोलेल तर ते त्यांच्या आयुष्याच्या 1% असणार नाही. आणि जर तुम्ही ते वाचता तर त्यातून तुम्हाला त्यांच्या आयुष्याविषयी चारित्र्याविषयी सर्व माहिती होईल. परत एकदा मी शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.